नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। बारमध्ये दारू पिऊन बाहेर आल्यानंतर कार समोर एकाने लघुशंका कारणावरून वाद पेटला। तरुणावरती थेट गोळीबाराने छत्रपती संभाजीनगर हादरलं। तर नगर महामार्गावरील रेल्वे उड्डाणपुलावरती जीवघेणे खड्डे, लोखंडी सळ्या पडल्या उघड्या। अवघ्या काही महिन्यात पुलावरील रस्त्याची पुन्हा दुरावस्था। आता बघूया सविस्तर बातम्या। राज्याचे माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या हस्ते कर्णपुरा येथील आई तुळजाभवानीची महाआरती संपन्न झाली। शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त आई तुळजाभवानी मंदिर संस्थानात दानवे यांच्या हस्ते विधिवत परंपरेनुसार घटस्थापना करण्यात आली आहे। राज्याचे माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या हस्ते कर्णपुरा येथील आई तुळजाभवानीची महाआरती संपन्न झाली। शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त आई तुळजाभवानी मंदिर संस्थानात दानवे यांच्या हस्ते विधिवत परंपरेनुसार घटस्थापना करण्यात आली। शारदीय नवरात्र उत्सव शक्ती आणि प्रेरणा देणारा आहे। आई जगदंबेची आराधना करण्यासाठी सुदैवाने 11 दिवसांचा कालावधी मिळाला आहे। महिषासुराचं मर्दन केल्याचा हा उत्सव असतो। संभाजीनगरातील कर्णपुरा येथील शारदीय नवरात्र उत्सवाची परंपरा 350 वर्षांपासून सुरू आहे। परंपरेनुसार हसन मोठ्या उत्साहात आम्ही सातत्याने साजरा करत असतो। या वर्षीच्या उत्सवाचा हा पहिला दिवस असल्याचं म्हणत सर्व भक्त यांना उत्सवाच्या शुभेच्छा अंबादास दानवे यांनी दिल्या। या प्रसंगी चंद्रकांत खैरे, माजी महापौर नंदकुमार घोडेले, उपविभाग प्रमुख किशोर कच्छवा, संतोष मरमट, राजेंद्र दानवे, नंदू लबडे, महिला आघाडी जिल्हा समन्वयक विद्या अग्निहोत्री व राजश्री राणा उपस्थित होत्या। नवरात्र म्हणजे ऊर्जा देणारा, शक्ती देणारा, प्रेरणा देणारा असतो आणि आई भवानीचा, जगदंबेचा यावर्षी सुदैवानं 11 दिवसाचा नवरात्र आहे। आणि वाटतं नवरात्र हा असा उत्सव असतो की माणसाच्या मनामनात, कारण ज्या दुर्गेनं महिषासुराचं मर्दन केलेलं आहे त्याचा हा उत्सव असतो। म्हणून आज हा उत्सव इथं संभाजीनगरचा 400-350 वर्ष जुना आहे। वाटतं परंपरेनं आम्ही तो साजरा करत आलो आहे। आज त्याची सुरुवात झाली। राक्षसांचा, असुरांचा वध करणारे देवी म्हटलं जातं। राज्यभरामध्ये महिला अत्याचार असतील तर राज्यात अनुचित प्रकार असतील, ते घडत आहेत। देवीचं मी काय म्हणतो, मला असं वाटतं असुर हा पावलोपावली असतो, तो विचारानं असतो, प्रवृत्तीनं असतो। हा प्रत्येक ठिकाणी असुराचा वध झाला पाहिजे। मग आज शेतकऱ्यांची अडीअडचणी असतील, माता भगिनीचं संरक्षण असेल, या ठिकाणी जे जे असुर कार्यरत आहे, मला वाटतं त्याचा वध करण्याची शक्ती ही आई भवानी देव, हीच मी तिच्या चरणी प्रार्थना करतो। काल तुम्ही पिकांची पाहणी केलेली आहे, मोठं नुकसान झालं आहे। आजही पाऊस सुरू आहे, मराठवाड्यातील नुकसान क्षेत्र जे आहे ते वाढत आहे आणि अशामध्ये शेतकऱ्यांच्या पदरी कुठं निराशाच पडते। पाऊस तर प्रचंड पडतो आहे। या महाराष्ट्रातले जे 36 जिल्हे, याचे की 30-31 जिल्हे अशा या पावसाच्या अवकृपेत आलेले आहेत। तर कधी कधी आपल्याला पाऊस खूप पाहिजे असं वाटतं, पण कधी कधी तो थांबावा असं सुद्धा वाटतं। आता तो थांबावा असं वाटतं, कारण ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांनी पीक उभं केली होती, कमरेच्या वर छातीपर्यंत पीक आलेली होती बऱ्याच ठिकाणी। काल मका बघितला, कापूस बघितला, सोयाबीन बघितला, काही ठिकाणी अद्रक होती। मला असं वाटतं मोठं नुकसान शेतकऱ्याला झालं। मी आई भवानीला हीच प्रार्थना करेल, या बळीराजाचं नुकसान होऊ दे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कुठेतरी GST मधून दिलासा देत आहेत आणि आजपासून नवरात्रोत्सव जसं सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी आणि आनंद देतात असं सांगितलं जातं। काय आनंद, याचा काय आनंद आहे? इकडून काढायचं आणि इकडे टाकायचं आहे। त्यांनी फक्त 2 सांगितलं, 40% सांगितलंच नाही GSTचं। ह्या खिशातून काढायचं, ह्या खिशात टाकायचं आणि ह्या खिशातून काय लूटमार तर चालूच आहे ना। त्यामुळे पंतप्रधान पॉलिटिकली मला असं वाटतं हा एक इव्हेंट करण्याचा प्रयत्न करतात, पण जनतेला याचा कोणताही फायदा नाही।
बारमध्ये दारू पिऊन बाहेर आल्यानंतर कार समोर एकाने लघुशंका कारणावरून ग्राहकांच्या 2 गटात वाद पेटले. मात्र हे वाद टोकाला जात कार चालकाचा दुचाकी स्वार पाठलाग करत थेट गोळी झाडून हत्येचा प्रयत्न करण्यात आलाय. रविवारी मध्यरात्री 1:30 चिकलठाणा औद्योगिक वसाहतीमध्ये ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जमीन व्यावसायिक तौफिक शौफिक पठाण हे 21 सप्टेंबर रोजी रात्री 10:30 वाजता मित्र निसार जबार सोबत चिकलठाणा औद्योगिक वसाहतीमधील पाम हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. रात्री 12:30 वाजता जेवण करून ते बाहेर पडले. यावेळी पार्किंगमध्ये गणेश अवताडे नामक तरुण दारू पिऊन बाहेर आला. त्याने तौफिक यांच्या कारसमोर लघुशंका करून त्यांच्यासोबत वाद झाले. शिवीगाळ, आरडाओरड होत धक्काबुक्की झाली. मात्र इतरांनी मध्यस्थी करत प्रकरण मिटवलं. साधारण 1 वाजता तौफिक मित्रासह निघाले. कारने ते कलाग्राम मार्गे प्रोझोन मॉलच्या दिशेने जात असताना निसार यांनी लघुशंकेसाठी महावितरणाच्या कार्यालयासमोर कार थांबवली. तेवढ्यात एपीआय कॉर्नरच्या दिशेने 3 सीट मोपेड स्वार आले. दूरवर गाडी थांबवत त्यातील एकाने पळत जात पिस्तूल काढून थेट तौफिक यांच्या दिशेने गोळी झाडली. तेवढ्यात ते मागे सरकले. मात्र निसार यांच्या कानाजवळून गोळी जात दरवाजाच्या बंद काचेवरती लागली. या घटनेमुळे घाबरलेले व त्यांच्या परिसरात जात MIDC वाळूज पोलीस ठाण्यात गेले. तेथे त्यांना हद्द सांगून MIDC सिडको पोलीस ठाण्यात जाण्यास सांगितलं. परत येईपर्यंत निसार यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली होती. घटनेची माहिती कळताच पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी, गुन्हे शाखेचे निरीक्षक संभाजी पवार, MIDC सिडकोचे निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी धाव घेतली. हल्लेखोरांचा शोध सध्या सुरू असल्याचं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलंय. शहरातील नागरिक, उद्योजक आणि वाहनधारकांच्या मागील 40 वर्षांच्या मागणीनंतर अखेर अहमदनगर महामार्गावरील तिसगाव फाट्यालगत रेल्वे उड्डाणपूल उभारण्यात आला. परंतु अल्पावधीतच पुलावरील मार्गावरती खड्डे पडून अक्षरशः लोखंडी सळ्या बाहेर पडल्या आहेत. जीवघेणे खड्डे व धोकादायक बनलेल्या मार्गावरून वाहनचालकांना जीव मुठीत धरून रोजचा प्रवास करावा लागतोय. छत्रपती संभाजीनगर नगर महामार्गावरील रेल्वे उड्डाणपुलावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आणि अपघाताचं प्रमाण कमी करण्यासाठी जुन्या रेल्वे उड्डाणपुलावरून लगत पर्यायी उड्डाणपूल उभारावा यासाठी अनेक निवेदनं, आंदोलनातून अखेर 18 कोटी रुपये खर्चून उड्डाणपूल तयार करण्यात आला. वाहतुकीसाठी पुलावरील मार्ग मोकळा केल्यानंतर अवघ्या काही महिन्यात पुन्हा खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागातील जागतिक बँक प्रकल्प शाखेकडे या पुलाचा देखभाल दुरुस्तीची जबाबदारी आहे. या विभागामार्फत पुलावरील रस्त्याची डागडुजी केली जात नसल्याने या ठिकाणी खड्डे दिसून येत आहे. रेल्वे उड्डाणपुलाचा परिसर जागतिक बँक प्रकल्प छत्रपती संभाजीनगरकडे येतो, तर गोलवाडी ते इसारवाडी फाट्यापासून ते पुढे नगर पर्यंतचा मार्ग जागतिक बँक प्रकल्प नगर यांच्या अखत्यारीत येतो. गोलवाडी फाट्यातून तिरंगा चौक, कामगार चौक, वाळूज परिसर, लिंबे जळगाव, दहेगाव बंगला आणि त्यापुढे इसारवाडी फाट्यापासून नगर पर्यंत महामार्गावरती अनेक ठिकाणी जीवघेणे खड्डे पडून रस्त्याची दुरावस्था झाली आहे. याचा फटका मालवाहतूक करणारी वाहने, उद्योजक, ट्रान्सपोर्ट आणि चालकांना बसत आहे. धारदार तलवार बाळगून दहशत माजवणाऱ्या इसमास छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेने गंगापूर हद्दीत कोम्बिंग ऑपरेशन करून जेरबंद केलाय. तर तलवार जप्त करून पोलीस स्टेशन गंगापूर येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय. छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेने गंगापूर हद्दीत कोम्बिंग ऑपरेशन करून गंगापूर येथे शहाराम पंढरीनाथ भवार वय 30 वर्ष राहणार गंगापूर यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने त्याच्या ताब्यात अवैधरित्या बाळगत असलेली धारदार तलवार पंचासमक्ष काढून दिली. त्यावरून नमूद तलवार जप्त करून पोलीस स्टेशन गंगापूर येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय. सदर आरोपी यास मुद्देमालासह पोलीस ठाणे गंगापूर येथे हजर करण्यात आलाय. सदर गुन्ह्याचा पुढील तपास हा पोलीस ठाणे गंगापूर करत आहेत. सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांच्या नियोजनात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन इंगळे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक बळीराम काकडे, भागीनाथ वाघ, वाल्मिक निकम, शिवानंद बनगे, अशोक वाघ, महेश बिरुटे, संजय तांदळे तसेच पोलीस स्टेशन गंगापूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक झांजुर्णे, विठ्ठल जाधव यांनी केले आहे. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. सार्वजनिक सण असो किंवा करायचं असेल जल्लोष, तर आहे ना आपल्या घरातल्या प्रत्येक मंगल क्षणांना, मग तो लग्नाचा पवित्र सोहळा असो, मेहंदीचा संगीताचा कार्यक्रम किंवा तुमच्या कंपनीच्या इव्हेंटची शान, या सगळ्यांना संगीताची एक अविस्मरणीय भेट देण्यासाठी एकच नाव आहे. सादर आहे आलाप.
अभिजित आणि सरला शिंदे प्रस्तुत आलापमध्ये आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत मनोरंजनाचा बहारदार खजिना. भव्य म्युझिकल कॉन्सर्ट, कॉर्पोरेट शोज, सेलिब्रिटी नाईट्स ते लग्न सोहळा, थीम शोज आणि गझलच्या खास मैफिलीपर्यंत आम्ही सर्व काही आयोजित करतो. एवढंच नाही तर आमच्या अत्याधुनिक ऑडिओ रेकॉर्डिंग स्टुडिओ आणि व्हिडिओ प्रोडक्शन युनिटमध्ये आम्ही प्री वेडिंग शूट, जाहिरात फिल्म्स आणि कॉर्पोरेट फिल्म्सची दर्जेदार निर्मिती सुद्धा करतो. म्हणूनच आम्ही आहोत अ कम्प्लीट एंटरटेनमेंट अँड इव्हेंट सोल्युशन. चला तर आपल्या कार्यक्रमाला अविस्मरणीय बनवूया. आजच आम्हाला संपर्क करा. आमचे नंबर्स आहेत 98 23 06 56 65 आणि 94 20 49 46 65. अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या www.alapentertainment.com. आलाप, द रिअल म्युझिक पीपल. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली. माझं नाव विलास साबळे. मी राहणारा तसा जालन्याचा. मी छत्रपती संभाजीनगरमध्ये 5 ते 6 वर्षापासून MPSC ची तयारी करतो आणि जेव्हापासून इथे आलेलो तेव्हापासून मी रुचिरा स्वयंपाकघरामध्ये जेवण करतो. घराच्या जेवणाची मला थोडी पण आठवण येत नाही, कारण रुचिरा स्वयंपाकघराचं जेवण हे घरच्या जेवणासारखं आहे. आणि इथल्या जेवणामध्ये जी टेस्ट आहे त्याच्यामध्ये सांगायचं झालं तर खूप सगळ्या गोष्टी आहेत की त्या टेस्टी आहेत. आणि इथल्या जेवणाचा माझ्या बॉडीवरती कसलाही दुष्परिणाम झाला नाही. आणि सेकंड थिंग म्हणजे इथे हायजीन आणि फूड टेस्ट खूप छान प्रकारचे आहे. तकरीबन 15 साल से आता हूँ. जब भी वेजिटेरियन खाना दिल बोला तो यहाँ आके खाता हूँ, क्योंकि यहाँ का टेस्ट और क्वालिटी बहुत अच्छी है. और ये लोग जो सामान इस्तेमाल करते हैं पकाने के लिए एकदम क्वालिटी वाला सामान रहता है. और यहाँ पे साफ सफाई भी काफ़ी रहती है और टेस्ट भी अच्छा रहता है. और स्पेशली मैं तो बोलूँगा यहाँ का जो जवारी की रोटी और बेसन जो क्या बोलते पिठला भाकरी एंड दैट थिंग बैगन का भरता जो रहता है वो काफ़ी टेस्टी है. और दूसरा जो है ये आलू पराठा, मेथी पराठा, पूरन पोली, दे आर गुड इन टेस्ट, व्हेरी फाइन एंड आई एम सॅटिस्फाइड विथ. घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. ये ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. नवरात्रीच्या पावन पर्वावरती विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी पुण्यातील ग्रामदैवत तांबडी जोगेश्वरी देवीचं दर्शन घेतलं. यावेळी देवीस महावस्त्र, तुपाचा प्रसाद, पुरणपोळ्या तसेच श्रीफळ अर्पण करून समाजातील प्रगतशील कामकाजांबद्दल देवींचे आभार मानलं. संपूर्ण भारतामध्ये आणि जगामध्ये आज आदिमायेचा उत्सव सुरू झालेला आहे. पुणे शहरातलं ग्रामदैवत तांबडी जोगेश्वरी यांचं आम्ही आज दर्शन घेतलं. त्यांना विधिवत प्रसाद, तुपाचा प्रसाद, पुरणपोळ्या तसंच महावस्त्र, हार, श्रीफळ देऊन
देवीच्याकडे आभार मानले की अतिशय चांगल्या प्रकारे समाजामध्ये विकास आणि प्रगतीचं काम सरकारच्या वतीने चाललेलं आहे. महिला तंत्रज्ञानाचा उपयोग चांगल्या प्रकारे करत आहेत. क्रीडा क्षेत्रामध्ये पण स्त्रियांनी चांगल्या प्रकारचे विक्रम केलेले आहेत. कालच स्मृती मानधनाने विराट कोहलीचा विश्वविक्रम मोडलेला आहे कमी वेळामध्ये जास्तीत जास्त रन करण्याचा. त्याचबरोबर उच्च शिक्षणात महिला आहेत. आपण आज बघतोय की महिला पोलीस सक्षमपणे काम करत आहेत. तर मी देवीच्याकडे कृतज्ञता व्यक्त करते. महिलांची समाजाची प्रगती व्हावी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, तसंच आमची महिला बाल विकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांना महिलांच्या संदर्भात आणि समाजातल्या शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये काम करण्यासाठी अधिकाधिक शक्ती मिळो आणि ज्या शेतकऱ्यांचं अवकाळी पावसामुळे नुकसान झालेलं आहे त्यांचे पंचनामे ताबडतोब महसूल विभागाने सुरू करावेत असं मी त्या विभागीय आयुक्तांना आवाहन करते. आणि मी लवकरच महाराष्ट्रामध्ये सोलापूर, कोल्हापूर, धाराशिव, नाशिक या ठिकाणी दौरा करणार आहे. तिथे शिवसेना महिला आघाडी पदाधिकाऱ्यांशी भेटून त्यांच्याबरोबर पंचायत राज संस्थांमध्ये अधिक चांगल्या प्रकारे महिलांचा सहभाग वाढावा म्हणून माझे प्रयत्न असणार आहेत. या सगळ्या दर्शनामध्ये शिवसेना महिला आघाडीचे पदाधिकारी, त्याचबरोबर माझी भगिनी झेलम जोशी, नितीन पवार पुणे शहराचे उपशहर प्रमुख असे सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत. मी असं म्हणीन की विरोधी पक्षाचं वागणं हे एका मराठी म्हणीसारखं आहे की नावडतीचं मीठ अळणी. त्याच्यामुळे आम्ही सरकारमध्ये आहोत, त्यांच्या विरोधात जिंकून आलेलो आहोत म्हणून फक्त नावडते असल्यामुळे सातत्याने एका दूषित भूमिकेतून हा अपप्रचार केला जातोय. नियमाप्रमाणे योजना चालवणं आमचं कर्तव्य आहे, त्याप्रमाणे सरकार करतंय. आणि एकनाथजी शिंदे यांनी सांगितलेलं आहे, ग्वाही दिलेली आहे, कुठल्याही परिस्थितीमध्ये लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. शिवभोजन थाळीसाठी सुद्धा तरतूद केल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे सगळ्या चांगल्या योजना ज्याचा महिलांना लाभ होतोय. आज तुम्ही पाहिलं की पुणे महापालिकेने सुद्धा देशात आणि राज्यात स्वस्थ नारी सशक्त नारी या प्रकारचं इथे अभियान चालवलेलं आहे आणि त्यामुळे सरकारचा आटोकाट प्रयत्न महिला आणि समाजाच्या विकासासाठी चाललेला आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणे पाडण्याची मोहीम सुरूच राहणार असून रहिवाशांना मोफत घरे देण्याचा प्रयत्न महानगरपालिका करणार असल्याची माहिती जी श्रीकांत यांनी एडीएन सोबत बोलताना दिली आहे. कदाचित पोस्टपोन होऊ शकतो, बंद पडणार नाही. कदाचित आजच्या कारवाई उद्या होईल. जसं आता मी गाडे चौकपासून ते रेल्वे स्टेशन ब्रिजपर्यंत त्या ठिकाणची लोकांशी बोलणं झालं. लोकांचे म्हणणं आहे ठीक आहे सर, आमचं घर जातं आम्हाला माहिती आहे, त्या आमच्या घरच्या बदल्यात घर द्या. मी म्हटलं ठीक आहे, माझ्याकडे घर उपलब्ध असतील तर घर देणार. आणि कारण ते अतिक्रमणीच आहे आणि ते झोपडपट्टीमध्ये आहे आणि जर घर मिळेपर्यंत काय करायची, घर मिळेपर्यंत आमची एक पॉलिसी ठरलेलं आहे की 2000 रुपये आमच्या भाडं आहे एक परिवाराची, तेवढं घ्या आणि आम्ही रस्ता करू. कारण ते खूप वर्षापासून राहिलेले लोक आहेत आणि समोरचे सर्व भाग रस्ता होऊन गेला. एका काळी साताराला जाण्याची रस्ता तिथूनच होता, परंतु आता फक्त 50-100 लोकांच्यामुळे समोरची भाग हे करू नये. आणि त्या ठिकाणी टोटल स्टेशन यापूर्वी करू देत नव्हते. मी त्यांना जाऊन ज्यांना ज्या भाषा समजते त्या भाषेत आम्ही त्यांना समजून सांगितलं, तुम्ही प्रेमाने करून घ्यायचे असेल तर प्रेमाने करून घ्या, अन्यथा मग आम्ही तोडणं सुरू केलं तर आम्ही काही सोडणार नाही. आणि पहिल्यांदा अशा आहे की आपल्याकडे त्या काही भागामध्ये पैसे आहे आपल्याकडे आणि पैसे असून मग काम करणे नाही, हे तर आमच्या फेल्युर आहे. अतिक्रमण न काढणे, रस्त्यावर असलेली आहेत त्या ठिकाणी तो तसा त्या ठिकाणी काढतो. आता यापूर्वी जालना रोडचे इन्सिडेंट झाल्यावर 24 मीटरची रस्त्यामध्ये अतिक्रमण होत्या, ते रस्ता होते आणि त्या ठिकाणी आता रस्ता खुलं झालं, इट हॅज बीन ओपन, लोक वापर करतात. आणि त्या ठिकाणची जे काही जमिनी आहे लोकांची अप्रिशिएट झाला. जे फक्त त्या ठिकाणी दारुडे, नशिडे, गंजिडे होते त्या ठिकाणी, आता त्या ठिकाणी काही नाही. याच्यासाठी महापालिकेने दगड काढल्या, पोलिसांनी दगड काढल्या. तरी शहर विकासासाठी महापालिका किंवा पोलीस प्रशासन ते थांबणार नाही याचं तरी स्पष्ट आहे. कदाचित 7 दिवस उशीर होतील, 15 दिवस उशीर होतील,
अतिक्रमण आहे, अनधिकृत बांधकाम आहे, ते तर आज ना उद्या पाडलं जाणार आहे. ओरली होकार दिलं, रिटर्न ऑर्डर आज ना उद्या येऊन जातील. जेवढा 150 घर आहे तो आम्हाला फ्रीमध्ये द्या, जेणेकरून मी फ्रीमध्ये लोकांना घर देऊ शकतो. त्या मोबदलापोटी माडाला, त्या मोबदलापोटी आमची महापालिकेची एक जमीन 24 कोटीच्या व्हॅल्यूची आम्ही त्यांना देऊ माडाला. माडाचे असेल किंवा महापालिकेचे असेल, जे काही बांधकाम आहे प्रकल्प बाधित यांचं आरक्षण ठेवावंच लागणार, जेणेकरून या शहराची DP प्लॅन पूर्णपणे एक्झिक्यूट व्हायला ते सोपं पडतं. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने राज्यात प्रथमच हम होंगे कामयाब छोटे उस्ताद बाल कलावंतांकरिता राज्यस्तरीय प्रहसन स्किट स्पर्धा 2025 ही महाराष्ट्रातील प्रथम राज्यस्तरीय स्पर्धा महानगरपालिकेने आयोजित केली. ती मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेचं बक्षीस वितरणही उत्साहात पार पडलंय. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने राज्यात प्रथमच आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या सूचनेनुसार व उपायुक्त तथा विभाग प्रमुख लखीचंद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली व सांस्कृतिक अधिकारी शंभू विश्वासू यांच्या अधिपत्याखाली टप्पा क्रमांक 3 टाउन हॉल कलादालन छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका येथे दिनांक 19 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर या कालावधीत हम होंगे कामयाब छोटे उस्ताद बाल कलावंतांकरिता राज्यस्तरीय प्रहसन म्हणजेच स्किट स्पर्धा 2025 चं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेचं उद्घाटन अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील, उपायुक्त तथा विभाग प्रमुख लखीचंद चव्हाण, सांस्कृतिक अधिकारी शंभू विश्वासू यांची प्रमुख उपस्थितीत संपन्न झालाय. या स्पर्धेचं विशेष म्हणजे एकूण 86,000 रुपये रकमेची बक्षिसी असलेली ही महाराष्ट्रातील प्रथमच राज्यस्तरीय स्पर्धा महापालिकेने आयोजित केली असल्याने सांस्कृतिक अधिकारी शंभू विश्वासू यांनी सांगितलंय. तसेच विद्यापीठ स्तरीय स्पर्धेत सुद्धा स्किट करिता एवढे मोठे पारितोषिके देण्यात येत नाहीत असंही ते म्हणाले. दिनांक 19 सप्टेंबर 2025 पासून ते 20 सप्टेंबर 2025 पर्यंत टाउन हॉल कलादालन छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकातर्फे इयत्ता 7वी ते 10वी पर्यंतच्या मुला-मुलींसाठी हम होंगे कामयाब छोटे उस्ताद बाल कलावंतांकरिता राज्यस्तरीय प्रहसन स्किट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. कचऱ्याची फजितीला प्रथम तर आम्ही बी शिकूला द्वितीय पुरस्कार कचऱ्याची फजिती स्ट्रायव्हिंग पॉस्पेरिटी फाउंडेशन N7 सिडको यांनी 20,000 रुपये प्रथम, तर मनपा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय प्रियदर्शनी मयूरबन कॉलनी इंदिरानगर यांनी 10,000 रुपये द्वितीय पुरस्कार पटकावला. फक्त काळजात रेंज आर्ट ऑफ फन अकॅडमी गेवराई यांनी 5,000 तृतीय पुरस्कार पटकावला. या स्पर्धेत एकूण 32 संघांनी सहभाग घेतला. दिग्दर्शन, लेखन, अभिनय, संगीत, नेपथ्य, प्रकाश योजना, रंगभूषा, वेशभूषा या प्रकारात पुरस्कार प्रदान करण्यात आले. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक स्किट सादर करून एकूण 11 बक्षिसे जिंकून आता मनपाचे विद्यार्थी थांबणार नाहीत व आम्ही छोटे उस्ताद म्हणून या स्पर्धेवर दबदबा निर्माण केला. तसेच उत्कृष्ट दिग्दर्शन, लेखन, अभिनय मुलगा, अभिनय मुलगी, संगीत, नेपथ्य, प्रकाश योजना, रंगभूषा, वेशभूषा यासाठी प्रत्येकी प्रथम पारितोषिक रुपये 2,500, द्वितीय पारितोषिक 1,500, तृतीय पारितोषिक 1,000 अशी एकूण पुरस्काराची रक्कम रुपये 86,000 रुपये रोख स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र देण्यात आलं. उत्कृष्ट दिग्दर्शन प्रथम लक्ष्मण आहिरे कचऱ्याची फजिती, संजय सोनार आम्ही बी शिकू द्वितीय, तर भक्त प्रल्हाद पुराणे फक्त काळजात रेंज पाहिजे यांनी तृतीय पुरस्कार मिळवला. लेखन प्रकारात प्रभंजन सांस्कृतिक मंडळ N9 आणि छत्रपती संभाजीनगरी खुदकन हसली प्रथम, मनपा केंद्रीय प्राथमिक शाळा मुकुंदवाडी आजी आजोबा वृद्धाश्रमातील भेट द्वितीय, तर मनपा केंद्रीय प्राथमिक शाळा ब्रिजवाडी आपलं संभाजीनगर तृतीय. अभिनयामध्ये पुरुषमध्ये यश बाळस्कर मनपा शाळा नारेगाव याने अजूनही अंधारात जग द्वितीय, तर अभिनय स्त्रीमध्ये शिवानी बर्गे प्रियदर्शनी इंदिरानगर हिने आम्ही बी शिकू द्वितीय पुरस्कार पटकावला. संगीत प्रकारात केंद्रीय प्राथमिक व माध्यमिक विद्यालय सिडको N7 यांनी लोककला यासाठी द्वितीय, नेपथ्य प्रकारात मनपा प्राथमिक विद्यालय बेगमपुरा यांनी आओ तुम्हें चांद पर ले जाए या स्किटसाठी द्वितीय पुरस्कार पटकावला. रंगभूषा प्रकारात मनपा केंद्रीय प्राथमिक शाळा बन्सीलाल नगर यांनी माणूस माणूस प्राणी प्राणी करिता प्रथम, तर मनपा केंद्रीय प्राथमिक शाळा हरसुलगाव यांनी मी मतदान करणारच करिता द्वितीय पुरस्कार पटकावला. या सर्व पुरस्कारांचं वितरण उप आयुक्त तथा विभाग प्रमुख लखीचंद चव्हाण यांच्या हस्ते वितरित करण्यात आला. या स्पर्धेचं परीक्षण नाट्यशास्त्र विभाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथील माजी विभाग प्रमुख प्राध्यापक
प्राध्यापक डॉक्टर स्मिता साबळे, ज्येष्ठ रंगकर्मी MD कैलाश टापरे, तर जवाहर बालभवन रंगभूमी मुंबई आसेफ हबीदोद्दीन शेख यांनी केला. सूत्रसंचालन सांस्कृतिक अधिकारी शंभू विश्वासू यांनी केलं. या स्पर्धेसाठी हंसराज बन्सलवाल, भाऊसाहेब जाधव, विजय निकाळजे, सुनील जयस्वाल, अभिजित जागीरदार, श्रेयस भारसाकळे, संयोजन समिती प्रमुख प्राध्यापक रमेश धोंडगे, सदस्य राहुल काकडे, औदुंबर वानखेडे, युवराज सुतार यांनी परिश्रम घेतला. आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी सर्व विजेत्या संघांचं विद्यार्थ्यांचं अभिनंदन करून पुढील यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. बारमध्ये दारू पिऊन बाहेर आल्यानंतर कार समोर एकाने लघुशंका कारणावरून वाद पेटला. तरुणावरती थेट गोळीबाराने छत्रपती संभाजीनगर हादरलं. तर नगर महामार्गावरील रेल्वे उड्डाणपुलावरती जीवघेणे खड्डे, लोखंडी सळ्या पडल्या उघड्या. अवघ्या काही महिन्यात पुलावरील रस्त्याची पुन्हा दुरावस्था. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.